प्रत्येक आकाला कुणीतरी आका असतो. आता उद्धव ठाकरे, शरदचंद्र पवार साहेब आणि महाराष्ट्रामधील काँग्रेस ह्या तिघाचा पण आका कुणीतरी आहे हे आता कालच कळालं आम्हाला. काय झालं, जे निर्भया बनो जे काही मेळावे पाठीमागं व्हायचे 2 वर्षापूर्वी, म्हणजे लोकसभेच्या मुहूर्तावरती, विधानसभेच्या मुहूर्तावरती. आज तुम्हाला प्रश्न पडेल की मी ह्या निर्भया बनो विषयी काय बोलायला लागलो आज, त्याविषयी काय बोलावं असं वाटतं. कारण ह्या निर्भया बनो मधून एक 2 ते 3 असे त्याचे कार्यकर्ते म्हणा, नेते म्हणा आहेत. त्यामध्ये विश्वंभर चौधरी आहे, त्यानंतर निखिल वागळे साहेब एक जुने पत्रकार, त्यानंतर असे अनेक आहेत. पण आता हे जे काही निर्भय बनो आहे, हे नेमकं निर्भय कुणाला बनवत होतं हे सगळं महाराष्ट्राच्या लोकांसमोर हे पूर्वीच आलेलं आहे. कारण ते हिंदू देवदेवताविषयी त्यांच्या विरोधामध्ये कशी आपली मतं मांडायचे, संभाजी ब्रिगेडच्या मंचावरनं काय काय दाळी शिजायच्या हे पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. पण उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस यांचा प्रचार ह्या सगळ्या लोकांनी निर्भय बनून महाराष्ट्रामध्ये केला होता, हे पण लोकांसमोर आलेलं आहे. आपण याला वामपंथी म्हणू किंवा मार्क्सवादी लोक विचारसरणी म्हणजे डावी विचारसरणी आपण या सगळ्या लोकांना संबोधतो. मग आता नेमकं या लोकांनी उद्धव ठाकरेंचीच खास करून ठासून मारली आहे, सोबत शरद पवार साहेब आणि काँग्रेस ह्या सर्वांचीच. आता नेमकं प्रकरण झालं काय, नेमकं घडलं काय, आपण ह्या व्हिडिओतनं सविस्तर मित्रांनो बघणार आहोत. सर्वांना कळकळीची विनंती, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ठेवा, व्हिडिओ शेअर करा ते पण जास्तीत जास्त. बघा, झालं असं, महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये एक नवीन विधेयक मंजूर झालं, ते पण पूर्ण बहुमतानं. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंचा गट या सर्वांनी याला समर्थन केलं आणि जनसुरक्षा कायदा हा एक्झिक्यूट झाला. आता जनसुरक्षा कायदा म्हणजे काय, आता भारत सरकारनं, अमित शहानं खास करून भारतामध्ये जो नक्षलवाद आहे याचा बिमोड करण्यासाठी एक अभियान राबवलं होतं. याच्या माध्यमातून आत्मसमर्पण असेल किंवा बिमोड असेल, ह्या दोन्ही गोष्टी करून सध्या भारतामध्ये तसेच महाराष्ट्रातील जो नक्षलवाद आहे ते आता भरपूर कमी होत आहे आणि 2026 पर्यंत भारत हा नक्षलमुक्त देश होणार आहे. आता विषय उरतो अर्बन नक्षलवाद्यांचा, म्हणजे मोठ्या मोठ्या शहरामध्ये राहायचं आणि देशाविरोधामध्ये कृत्य घडवून आणायचे किंवा काही असे कट रचायचे. आता भिवंडीमध्ये एक गाव होतं, त्या गावामध्ये स्वतःचं सरकार होतं, PM स्वतःचाच, पण गाव भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये भिवंडीमध्ये लहानसं गाव. ह्या अशा कृत्य, अशा कार्यवाह्या ह्या भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये होऊ नये आणि महाराष्ट्रामधून जो काही अर्बन नक्षलवाद आहे हा तोंड काढू नये यासाठी जो हा कायदा आहे, जनसुरक्षा कायदा, हा काढलेला आहे. आणि त्यावेळेस उबाटा गट, शरद पवार साहेबांचा गट ह्या कुणीच या विषयावरती काही नाही बोललं. मग यावरती कुणीच काही नाही बोलल्यानंतर जे यांची आका होते, म्हणजे या 3 पार्ट्या ज्यांनी सपोर्ट केला होता निर्भय बनोच्या लोकांनी, ते त्यांचे ट्विट हे समोर येऊ लागले. मग ते ट्विट समोर आले, त्यानंतर घडलं काय तुम्हाला मी दोन्हीही सांगतो. विश्वंभर चौधरी बोलले होते, काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट, शिवसेना, उभाटा यांनी एक श्वेतपत्रिका काढून लोकशाही आणि संविधान विरोधी जनसुरक्षा विधेयकाला एकमतानं का पाठिंबा दिला. आता काँग्रेस ह्या सगळ्या पक्षांनी लोकशाही आणि संविधान विरोधी हे जनसुरक्षा कायदा आहे असं यांचं मत आहे. म्हणजे हा कायदा लोकांच्या संरक्षणासाठी आहे, म्हणजे जनसुरक्षा, लोकांच्या संरक्षणासाठी काढलेला कायदा कसा संविधान विरोधी असेल हाच इथं मोठा प्रश्न आहे. पण असो, यांची वामपंथी विचारसरणी आहे, जे तोंडामधनं ह्याच गोष्टी बाहेर पडणार, त्यांच्याकडनं दुसरी कुठली अपेक्षा महाराष्ट्र करू शकत नाही. आणि परत हे म्हणले होते की ह्या लोकांनी सर्वांना सांगावं, संविधान फक्त मत मिळवण्याचं मशीन वाटत असेल तुम्हाला, म्हणजे या लोकांना एक संविधानाचं छोटंसं पुस्तक घेऊन त्याने प्रचार केला होता, ते फक्त मत मिळवण्यासाठी नाही, हे लोकांना तुम्हाला वाटत असेल तर लोक विरोधी पक्षाचाही नवा पर्याय उभा करतील, हे विसरू नका.
लोक तुम्हाला डावलून एक नवीन दुसऱ्याच पक्षाला सपोर्ट करतील आणि एक पर्याय निवडतील विरोधी पक्ष म्हणून, हे तुम्ही समजून घ्या. हे असं मत ट्विटरवरती म्हणजे एक्सवरती विश्वंभर चौधरीनं मांडलेलं होतं. विश्वंभर चौधरी हे निर्भय बनचे एक नेते. आणि पुढलं ट्विट होतं ते म्हणजे ज्या शिवसेनेनी त्यांना पहिलं ठोकलं होतं, हाणलं होतं, आणि आता ते शिवसेनेचे एक मोठे प्रवक्ते झालेले आहेत सोशल मीडियावरचे, निखिल वागळे साहेब. आता निखिल वागळे बगळे वेगळे काय काय बोलतात हे सर्वांना माहित आहे. त्यांना पोलटुराम हे लोक बोलतात. असो, पण या निखिल वागळेंनी आतापर्यंत बाजू पकडली होती उद्धव साहेबांची, पण ज्यावेळेस जनसुरक्षा कायद्याला यांनी कुणीच विरोध केला नाही त्यावेळेस यांच्या तळपायाच्या मुंग्या ह्या मस्तकाला गेल्या आणि ते मस्तकात जाऊन दन 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 नाचू लागले. मग त्याने परत ट्विट केलं की माझा विश्वास बसत नाही. मार्क्सवादी जो आमदार आहे विनोद निकाले वगळता सर्व विरोधी आमदारांनी हे जनसुरक्षा विधेयक आवाजी मतदानाने मंजूर होऊ दिलं. काय ढोंगी लोक आहेत. निदान सभा त्याग तरी करायचा. राज्यातला विरोधी पक्ष मार्क्सवाद्याचा अपवाद वगळता भिकेला गेलाय असं म्हटलं तर काय चुकीचे ठरेल. हे वक्तव्य आहे निखिल वागळेंचं. त्यांनी ह्यांना सांगितलंय की जे काही हे लोक आहेत या लोकांच्या ठिकाणी विरोध केला नाही. हे सगळे ढोंगी लोक आहेत. हे ढोंगी कोण आहेत? हे उद्धव ठाकरे वगैरे जे आहेत ना, हे ढोंगी आहेत. यांनी फक्त मतासाठी लोकसभा विधानसभेला हातामध्ये जे संविधान आहे ते घेऊन फिरले, पण हे लोक सगळे ढोंगी आहेत. आणि ह्या ढोंगी लोकांनी त्यावेळेस सभा त्याग केला नाही. आणि मग यावेळेस फक्त एकाच नेत्यानं आमदारानं सभा त्याग केला, ते म्हणजे मार्क्सवादी आमदार. आता तुम्हाला हे शब्द तर आहे मार्क्सवादाचा, तुम्हाला वाटलं असेल हे काय नेमकं? त्याला कम्युनिस्ट किंवा वामपंथी किंवा डावी बाजू म्हणतात, डावी विचारसरणी म्हणतात राजकारणाची. ह्या कम्युनिस्ट पक्षानं एक मित्रांनो कांड केलं होतं 1962 मध्ये. ज्यावेळेस चीन आणि भारताचं युद्ध चालू होतं त्यावेळेस या कम्युनिस्ट मध्ये दोन गट पाडून एका गटानं समर्थन हे चीनला केलं होतं. ही पार्श्वभूमी आहे ते म्हणजे कम्युनिस्टांची किंवा डाव्या पक्षांची. तुम्ही बघत असाल की जे हिंदी मीडिया आहे त्यामध्ये एक प्रोग्राम असतो न्यूजचा, ते म्हणजे काही लोक तिथे बोलवतात विविध पक्षातील आणि यांचं तिथं मुकाबला होतो विचाराचा. त्यावेळेस जे कम्युनिस्ट लोक आहेत त्यांची विचारसरणी कुठवर जाऊन पोहोचते तुम्ही बघा. म्हणजे छताडावर हिंदू सोडून सर्वांना घ्यायचं आणि फक्त हिंदूंना कसे तुच्छ आहेत आणि हिंदू म्हणजेच भारत नाही हे दाखवून द्यायचं काम हे वारंवार हे कम्युनिस्टवाले करतात. आणि ह्या सगळ्या विधेयकाचं समर्थन ह्या कम्युनिस्टच्या आमदारांना केलं नाही. पण एक असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये पण असे आमदार निवडून येतात ते ह्या विचारसरणीचे आहेत. हा त्यातलाच एक मला पडलेला मोठा प्रश्न आहे. आता या ठिकाणी पहिलं विश्वंभर चौधरीनंतर यांची लायकी काढली आहे पूर्ण, पुन्हा निखिल वागळेनंतर यांची पूर्ण हाय तेवढी नाही काढली. हे ढोंगी आहेत सगळे. यांना फक्त सत्ता पाहिजे, यांना फक्त वोट पाहिजे. कारण मित्रांनो असं आहे की सध्या निवडणूक ही विधानसभेची नाही, सध्या निवडणूक ही मुंबई महानगरपालिकेची आहे. जनसुरक्षा कायदा आणि मुंबई महानगरपालिका दोघांचा काही संबंध येत नाही. मग इथं संबंध कुठला येईल? संबंध तर हा येईल की मराठी भाषेविषयीचा, मराठी माणसाविषयीचा, मुंबई विषयीचा. फक्त आता हेच मुद्दे तापवले जाऊ शकतात. या ठिकाणी जनसुरक्षा कायदा तापवून काही होणार नाही हे ह्या सगळ्यांना माहिती होतं. मग आता झालं असं की आपल्या मागे उभा असताना निर्भय होण्याचे लोक आता त्याने आपला हात काढला, आणि जर याने आपला हात काढला तर आपली उरल्या सुरल्या काही संघटना आहेत याचं काही उरणार नाही. त्यामुळं परत उद्धव ठाकरे हे बाहेर येऊन प्रेसला सामोरे गेले आणि त्यात त्यांनी परत टीका करायला सुरुवात केली या जनसुरक्षा कायद्यावरती. एक परत नवीन फेक नेरेटिव्ह लोकांसमोर मांडायला सुरुवात केली आणि विधान परिषदेमध्ये अनिल परब यांनी परत हा मुद्दा उचलून धरला. हेच मित्रांनो सांगतंय की हे सगळे पक्ष आहेत ना हे निर्भय बनवत चालवत आहे. शरद पवार कुठलाही पक्ष असेल विरोधामधला, हे सगळे पक्ष विश्वंभर चौधरी त्यानंतर निखिल वागळे हे दोघं चालवत आहेत. त्या दोघांच्या रिमोट कंट्रोलवरती हे सगळं चाललंय असं समजायला काही हरकत नाही.
हे माझं वैयक्तिक ओपिनियन नाही मित्रांनो. याविषयी खूप असे जे काही स्टेटमेंट आहेत, ह्या सगळ्या गोष्टी पडताळून पाहिल्या गेल्या, त्यानंतर ह्या गोष्टी समोर आल्या. जी हा कायदा आहे किंवा ह्या लोकांच्या कमेंट आहेत, तुम्ही ह्या कमेंट, ह्या एक्स पोस्ट खाली ज्या कमेंट होत्या, त्या कमेंट खूप धक्कादायक होत्या. म्हणजे आता कळून चुकले लोकांना की निर्भय मनो नेमकं निर्भय कुणाला बनवत आहे. निर्भय मनो हे निर्भय महाराष्ट्राला बनवत नाही. निर्भय बनो हे फक्त ह्या 3 ते 4 लोकांच्या उरल्या सुरल्या गटाला बनवत आहे. त्यामध्ये जनतेचं काही होऊ देणं घेणं नाही, फक्त आपला अजेंडा चालला पाहिजे. अजेंडा आणि आपला झेंडा, फक्त एवढ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून हे निर्भय बनो जे काही काम करतं, ते काय अजेंडा चालवत आहे, हा अजेंडा ही खूप भविष्यामध्ये डोकेदुखीही असू शकतं. पण या सगळ्या पक्षाला चालवणारा हे काकांचा दिमाग आता नाही. हा दिमाग निखिल वागळेंचा, विश्वंभर चौधरीचा आहे, असं म्हणायला काय हरकत नाही. आणि महत्वाची गोष्ट, जेवढे संजय राऊत छाती बडू बडू सांगतात, पण आज कळून चुकलं की यांचे पाळंमुळं हलवायला या ठिकाणी चौधरी आणि निखिल वागळे हे दोघेच बस झाले. कारण ते वाक्य, त्या वाक्यामुळे यांनी एवढं रान पेटवलंय, ते म्हणजे तर लोक विरोधी पक्षाचाही नवीन पर्याय उभा करतील. यांना भीती वाटली. आता आपण विरोधामध्ये आहो, भविष्यामध्ये आपण तिथंही नसू. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय, नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.